आंतरराष्ट्रीय प्राणी दिनानिमित्त आज मुंबईमध्ये आजारी श्वानांवर संगीत थेरपीचे उपचार सुरू केले जात आहेत। एक नवीन प्रकारचा प्रयोग इथे मुंबईमध्ये केला जातोय। बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल कुतूहल आहे, जे पेट लव्हर्स आहेत। मालाडमध्ये श्वानांना बासरीचं मधुर संगीत ऐकवलं जात आहे आणि त्यांच्यावर काही प्रकारचे उपचार केले जात आहेत। अनाम प्रेम परिवार नावाची एक संस्था आहे, त्यांनी हे आज हे प्राणी दिनानिमित्त उपक्रम आयोजित केला आहे। वेदांत नेव आपले प्रतिनिधी तिथे आहेत, जिथे हे थेरपी सध्या सुरू आहे। आपण त्यांच्याकडे जाऊया। वेदांत, नक्की ही काय प्रकारची थेरपी आहे आणि काय उद्देश आहे त्याचा? मयुरेश, खरं तर संगीताचा जो फायदा आहे तो फक्त मानवालाच होत नाही तर प्राण्यांना सुद्धा त्याचा परिणाम होतो। अशी काहीतरी ही थेरपी आहे। त्यामुळे अनेक जे बालकलाकार आहेत, माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की हे जे बालकलाकार आहेत बासुरी, संगीत, सतारच्या माध्यमातून त्याचा परिणाम जो आहे तो प्राण्यांवर होणार आहे। अनेक आजारी प्राणी इथे आहेत, त्यांना कुठेतरी शांत करण्यासाठी ही थेरपी केली जाते। ॲक्च्युअली ही थेरपी नक्की काय आहे यासाठी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या संयोजिका आहेत मनीषाजी, त्यांना आपण विचारूयात की ही जी कार्यक्रमाची थेरपी आहे कशा प्रकारे ह्या प्राण्यांवर परिणाम होतो ह्या संगीताचा? ॲक्च्युली थेरपी असं म्हणता येणार नाही, कारण का आपण सहसा म्युझिक किंवा जे संगीत आहे ते फक्त मनोरंजनासाठी वापरला जातो। पण जेव्हा हे शास्त्रीय संगीत किंवा हा जो बेस आहे जो पूर्वीपासून आपल्यापर्यंत आलेला आहे तो एक आत्म्याला घातलेली सांग असं पण म्हणू शकतो। एक प्रेमाची सांगता असल्यासारखं, साथ घातल्यासारखं असं असू शकतो। कारण का आपण जेव्हा म्हणतो की श्रीकृष्ण हा जेव्हा मुरली वाजवतात तेव्हा त्यांच्यावर गायी किंवा बाकीचे पक्षी यायचे, तर हा असाच एक प्रयोग आहे की ज्याने आपण त्यांचं दुःख किंवा त्यांचा रोग आपण नाही बरा करू शकत, पण एक मनातून शांत होणं हा प्रकार असतो। असा हा एक आपण प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्यामुळे मयुरेश, एक आगळा वेगळा हा प्रयोग आहे जेणेकरून संगीताचा जो प्रभाव आहे तो प्राण्यांवर पडणार आहे आणि त्यानुसार ही जी थेरपी आहे ती सुरू राहणार आहे। मयुरेश, अर्थात वेदांत, तू म्हटलास ते हे नवीनच आहे, पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकायला मिळतं आहे की प्राण्यांवर सुद्धा संगीत थेरपीचा उपचार करता येतो। थोड्या वेळ ऐकायला आणि पाहायला पण आवडेल जे आता तिथं सुरू आहे, संगीत थेरपी प्राण्यांसाठी। आणि फक्त श्वानच तिथे नाहीये तर पोपट सुद्धा तिथे आहेत, अनेक प्रकारचे पक्षी सुद्धा तिथे आहेत, त्यांच्यावर ही संगीत थेरपी ही केली जाते। इंटरेस्टिंग।